मान व खटाव विधानसभेसाठी गावोगावी गाव भेट दौरा करणारे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी 2024 ची विधानसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। आज दहिवडीमध्ये माझ्या मान तालुक्यातील मान खटाव तालुक्यातील जो मान मतदारसंघातील जे बूथ प्रमुख आहेत, जे श्री पालवनपासून सुरू होतो आणि दोरगेवाडीला आमचं शेवटचा बूथ आहे, अशा 213 बूथ प्रमुखांची मी इथं बैठक बोलवली होती। त्यामध्ये दहिवडी आणि मुसवड इथले बूथ प्रमुखांची आज नंतर बोलवली, पण राहिलेले सगळे बरोबर 5 गटातले जे बूथ प्रमुख आहेत त्यांची बैठक आज दहिवडी इथे संपन्न झाली। त्या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी आणि उपस्थित असलेल्या बहुतांशी जे काही प्रमुख कार्यकर्ते होते या सगळ्यांनी येणाऱ्या माननीय विधानसभा मतदारसंघाचे इलेक्शन हे आपण ताकदीने सामोरं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा झाली। बूथ प्रमुखांशी आम्ही कशा पद्धतीने बांधणी केली पाहिजे, शेवटी कोणतंही इलेक्शन लढायचं झालं तर ऐनवेळी तयारी करण्यापेक्षा अगोदरपासून तयारी असली पाहिजे, या दृष्टीनं आज मी सगळ्या मान तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या बूथप्रमुख सगळ्या बूथच्या बूथ प्रमुखांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण ताकदीनं सामोरं जाण्यासाठी जे जे बूथमध्ये करायला पाहिजे, जो डाटा कलेक्ट करायला पाहिजे याच्या संदर्भातली आज आमची मीटिंग झाली आणि या सगळ्यांच्या जोरावरती येणार इलेक्शन अत्यंत ताकदीने करायचं आज आमचं ठरलेलं आहे। मी साधारण जवळजवळ मान खटाव तालुक्यातल्या 60 ते 65% गावांमध्ये फिरून आलोय। यावेळी जनतेमध्ये परिवर्तनाची लाट आहे। आपण बघितलं असेल लोकसभेचं इलेक्शन झालं आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही सगळ्या गावांमध्ये फिरून आलो होतो। यावेळी लोकांच्यात बदलाचं वातावरण होतं आणि शेवटच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने शेवटचे 2 दिवस इलेक्शन झालं, जे काही ज्या पद्धतीनं पुढच्या लोकांनी इलेक्शन केलं, असं असताना आम्ही अत्यंत पारदर्शीपणाने कोणताही फारसा अवास्तव खर्च न करता इलेक्शन केलं आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा मान खटावच्या जनतेने जवळजवळ 86,000 मतदान हे विरोधात दिलं। त्यामुळे जरी आज कमी असलो आम्ही तरी ते कमी असलेलं मतदान भरून काढावं या संदर्भामध्ये बूथमध्ये चर्चा झाली। शेवटी मागच्या 5 वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ 16-17 लोक एकत्र बसलो होतो आणि त्यातून एकास एक करायचा आम्ही प्रयत्न केला होता। यावेळी सुद्धा आम्ही सगळे जेवढे इच्छुक आहेत त्या सगळ्या विरोधकांना एकत्र बसून एकास एक कसं करता येईल याची सुद्धा आज आमची चर्चा झाली। अशा पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये मान खटाव मतदारसंघात परिवर्तन कसं होईल याच्या संदर्भात आम्ही सगळे आता कामाला लागलो। नमस्कार। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।